मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। रायगडमध्ये सध्या सकाळपासून मुसळधार पावसानं जे इतर 6 तालुके आहेत त्यांना चांगलं झोडपून काढले। महाड तालुक्यातली सावित्री नदी देखील आता या मुसळधार पावसामुळे धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे आणि महाडकरांमध्ये एक आता वेगळी भीती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही महाडकर आहेत। दादा, काय सांगाल, महाडची सावित्री नदी आता धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे, जिल्हा प्रशासनानं कशा पद्धतीने नागरिकांना आता अलर्ट किंवा सूचना दिलेल्या आहेत? नमस्कार, मी मंगेश साळुंके, आपदा मित्र महाड। गेली कित्येक वर्ष आम्ही महाडमध्ये राहत आहोत आणि महाडमध्ये हे पूर परिस्थितीचा आम्ही सामना करत आहोत। 2021मध्ये खरोखर महापूर येऊन आम्हाला प्रचंड त्रास झाला। शासनाने आम्हाला खूप मदत केली, त्याबद्दल खरोखर आम्ही शासनाचे आभारी आहोत। आणि गेले 2-3 दिवस सतत पाऊस पडतोय। खरोखर पाण्याची दाब आम्ही पाहतोय ओरंडलेली आहे। नगरपालिकेने भोंगासुद्धा दिलेला आहे आणि आम्ही सतर्क आहोत, त्याबद्दल धन्यवाद। सावित्री नदी धोका पातळीपर्यंत पोहोचले। महाडकर म्हणून ज्या इतर 2019 आणि 2021च्या पुराच्या आठवणी आहेत, काय सांगाल, यंदा देखील पूर परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीनं सतर्क किंवा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे? आता झालंय, मुलांना पण आमच्या शाळेने सोडलेली आहे आणि आता पाणी पण वाढतं आहे। आता पाण्याचं आम्हाला टेन्शन असतं की 2021 पण पाणी येऊन गेलं आणि मग आमचं काय होतं, दुकानामुळे सगळं नुकसान होतं। गेल्या वेळेस सरकारने भरपाई दिली, आता लोकांना पण टेन्शनमध्ये आहेत की आता भरपाई भेटेल की नाही, खालचे जे राहतात त्यांना पण भरपाई भेटेल की नाही आणि शॉपवाल्यांची पण सगळी गडबड होते सगळं सामान उचलण्यासाठी। त्याच्यामुळे आता पाऊस थांबला, आता बघूया काय होतं। आतापासूनच महाडकरांमध्ये भीती निर्माण झाली आहे, कारण सावित्री नदी धोका पातळीपर्यंत पोहोचले। दरवर्षी महाड शहरामध्ये पाणी शिरतं, मात्र काही 2-3 वर्षांपासून जे गाल उपसा झालेला आहे त्यामुळे पुराचं प्रमाण कमी झालं आहे। मात्र यंदा महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलं कालपासून आणि त्यामुळे आता सावित्री नदी धोका पातळीपर्यंत पोहोचली। धोका पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर महाडकरांमध्ये कशी भीती आहे किंवा सुरक्षित स्थळी जाण्यासाठी प्रशासन काय करते? आता सध्या शासनाने गेल्या वर्षापासून गाळ काढायला चालू केलेलं आहे। गाळ काढल्यामुळे बराच फरक पडलेला आहे महाडमध्ये। आता बघायला गेलं तर पोलादपूर तिकडे पाणी भरलेलं आहे, पण इथं अजूनपर्यंत पाणी भरलेलं नाही। तेवढं जेवढा पाऊस पडला त्याप्रमाणे इथं पाणी भरला होतं, तरी अजून पाणी काही भरलेलं नाही। तरी पण पाण्याची पातळी ओलांडलेली आहे नदीची, पाणी भरू शकतं। अजून 1-1.5 तास पाऊस पडला, 2 तास, तर पाणी बाजारात भरू शकतं। आणि दुकानदारांनी हे केलेलं आहे व्यवस्था, आता सामान वगैरे उचलायची पण आहे, पण सुरक्षित आता हालचाल सुरू झालेली आहे। तर आपण बघितलं तर महाडमध्ये जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते तेव्हा या सावित्री नदीचं पाणी आहे ते महाड शहरात शिरतं आणि त्यामुळं आता आपण बघितलं तर ही सावित्री नदी आहे ती आता धोका पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे बाजारपेठेतले जे काही दुकान व्यावसायिक आहेत किंवा इतर जे व्यापारी आहेत त्यांनी आता आपलं जे सामान आहे ते हळूहळू हलवण्यासाठी सुरुवात केलेली पाहायला मिळते। जिल्हा प्रशासन देखील आता या नागरिकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याच्या सूचना करतोय। एकीकडे आपण बघितलं तर या सावित्री नदीमध्ये आणखीन पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर संपूर्ण महाड शहरामध्ये हे पुराचं पाणी शिरण्याची भीती आता या महाडकरांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। गणेश मापरेळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।